यवतमाळ जिल्हा जो आत्महत्यांसाठी प्रसिद्ध आहे, बरोबर आहे, आणि तो का प्रसिद्ध आहे याचं एक कारण मला आज इथे सापडलं. पहिलं ह्या भागामध्ये एवढी जमीन आहे, पाणी नाही आहे का? आहे ना. जर विहीर खोदली तर पाणी नाही आहे का? आहे. हो, पण सगळी पडीक आहे. पडीत आहे. का बरं? यांच्यात जमिनी कर्तृत्व नाहीये, करायची इच्छा नाही, करायची इच्छा नाही. कारण शोधायचं का बा आमचं का पिकत नाही. त्यांच्याच शेतातून पाणी घेऊन मी करत आहे. मला नेहमी प्रश्न पडतो, यवतमाळमध्ये एवढ्या आत्महत्या होतात की बाबा त्या भागामध्ये खरंच जमीन नापीक असेल आणि पाण्याची व्यवस्था नसेल म्हणून शेतकरी एवढी परिस्थिती आहे. असेल काही जणांची अपवाद असेलही, परंतु जर मी परिस्थिती पाहिजे, तुम्ही म्हणता पाणी आहे, जमीन आहे, पण करण्याची वृत्ती नाही आहे, शिकण्याची तर अजिबातच नाही. सर. आणि मी मक्त्यान शेती केलेली आहे. तुमची शेती किती आहे? माझ्याजवळ शेती नाही आहे, मी दुसऱ्याची केलेली आहे शेती. स्टेशनरीचं दुकान आहे, माझं दुकान आहे स्टेशनरीचं. ही जमीन तुम्ही असं जर पिकं पिकायला ते विकत घ्याल. हो. तुमचा आशीर्वाद असला तर. सिटी वैदिकच्या विश्वासावर त्यांनी जाऊन ते केली आहे, व्हिडिओ पाहून. झाड तुम्ही कुठलं उचका? हे बघा, हे फवाऱ्याचा आहे, खत टाकला पण त्याचा आहे, सेंद्रिय शेतीचा आहे सर्व. म्हणूनच तुम्ही लवकर म्हातारे झाले. वैदिक, सर्व वैदिक आहे टोटल. का रासायनिक मादी लागली ना तुम्ही, म्हणून तुमच्या घरांना लवकर स्लॅब येत नाही, लवकर त्याच्यावरती प्लास्टर येत नाही. बघा हे पहा, माझे वडील 88 सालापासून आम्ही भाजीपालाच काढून राहिलो. वांगीही काढले आहे, मला फक्त जातीच्या नाही. माझे वडील होते ॲग्रिकल्चर, जातीवरच अटकले, जातीवर अटकलो आहे मी, बाकी कोणत्या याच्यावर नाही. त्याला पोषण काय दिलंय त्याचं काही घेऊन दे. व्हरायटीमुळे आपल्या डोक्यात असं आलं शेतकऱ्यांच्या का व्हरायटीमुळेच माल पिकतो. नाही. हा, मग हे डोक्यातून काढलं. त्याला तुम्ही खायलाच नाही आणि ते कमर करत. बरोबर आहे. फवारणी नाही असं पडतंय का? निंबोळी अर्क वगैरे मारले ना? नाही, काहीच नाही ना. काहीच नाही, तेच तर शिकून घ्या. काहीच नाही. फवारे हेच मला तुमच्या डोक्यात घालायचं आहे. का तुमचे वडील जर एवढे मोठे अधिकारी होते तर त्यांचा वारसदार कसा असायला पाहिजे. तुमचं ज्ञान तुमचं काय ते भरपूर आहे, पण नवीन काय चाललंय मार्केटमध्ये हे पाहायला तुम्ही आले तर पूर्ण पाहून जा, अर्ध नका पाहू असं मला म्हणायचं आहे. हे काय सांबार आहे? हा, मला सांगा. हे क्वालिटीचा सांबार भेटत असते. हा, आता कसं बोलले, हेच मला तुम्हाला म्हणायचंय. बघा घ्या हातामध्ये. हा, सुगंध आहेच ना, तुम्ही जे सांगून राहिले मार्केटिंग. हे बघा, हे मेन वास घ्या, वास ते नका बघू, वास घ्या. काय गांडूळ खत, सुगंध आहे. गांडूळ. हा, क्या बात आहे, क्या बात आहे. हा, म्हणजे याचा वास कसा आहे, गांडूळ. मग तुमचं मातीत जर आम्ही खत करून टाकलं तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला. नाही आहेच ना. म्हणजे गांडूळ खत न टाकता जर तुमच्या मातीमध्ये गांडूळ आलं म्हणजे एक नंबर काम झालं, आहे का नाही. वैदिक मुळी आहे ती. काय सुगंध आहे सर, खरंच. पावसाळ्यात वैदिक मातीचा येतो तसा वैदिक मुळी आहे ती. हा दगड सुद्धा काय झालाय, चॉकलेटी झालाय बघा. चॉकलेटी झालाय. हा, म्हणजे ही जी माती आहे, पहिली गोष्ट याचं टेक्स्चर जे असतं ते चहा पावडर सारखं असतं दिसायला. म्हणजे तुमची माती सुपीक असेल, तुम्हाला तिथे पांढरी मुळी दिसणार. जसं आपण मराठीमध्ये काय म्हणतो, असतील शिते तर जमतील भुते. असे 5 कास्तकार करायले की नाही आपण नागपूरला डायरेक्ट. क्या बात है. यस. म्हणून वर्षभरात आपलं दोघं कास्तकार आपण भेटलो आपल्याला नागपूरले मस्त मार्केट, वर्षभर मार्केट येते, ऑनलाईन चेक येते आपल्या घरी. बरोबर आहे. ते स्मार्ट विजन मध्ये आपला का तिकडं का भाजीपाला गेला तर आपल्याला ह्या 1.5 एकरामध्ये आपण 50 एकराची बरोबरी करतो. 50 एकराला आपण असं जागेवर किशात ठेवतो. पण तेव्हा किती मारले फवारे तुम्ही तेव्हा? तुम्हाला सांगतो, वडील राहिले असते तर कमी मारले असते. मी माझ्या हुशारी नाही एवढे मारले आणि शेवटी आली शेंड्याळी.
बरं आपल्या प्लॉटवर आहे. आणि मग माझ्या वडील म्हणे अबे मूर्खा म्हणे पहिलेपासून तो निमुळी हरकत मारला असता म्हणे तर काय लिहित होतो म्हणजे त्याच्यात निमुळी हरकतही नाही आहे आता. त्याच्या पुढची स्टेज तुम्ही जर खाली मातीत जर सुपीक करून ठेवले तर वर निमुळे अर्क सुद्धा मारायची गरज गरज नाही. नाही ना. ओके, मला की नाही 1 एकर शेती करायची आणि 50 एकराची बरोबरी करायची. क्या बात आहे. हे पीक एकमेकाला मिसळलंय. तुम्ही अंदाज केला होता का एवढा फुटवा होईल? नाही. फसवलं ना तुम्हाला. ऍसिडिटीच्या खतांनी तुमचा हो हो. ते मधमाशा पाहिल्या का? हो. किती मधमाशा आहे, बाप रे. लोकांच्या शेतात पांढरी माशी हा? असते तर मधमाशा फिरतात. इकडे चाललंय खालचं बघा ना, हे बघा. हे बघा त्याला जागा नाही उरली तर काय काय बघा. 1 2 3 4 आणि हा 5वा. बरोबर आहे. आणि हे बघा, हे 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 कसं आलंय बघा ना. हे जागा नाही तर पलटलं. याला जागा नाही बघा, हे वर पलटलंय. हा, अरे बापरे. बघा मित्रांनो, तुमची माय माऊली एवढी ताकदवान आहे. जेव्हा मी या शेतामध्ये पाय ठेवला, मिरची पाहिली, ॲस्टर पाहिला, त्याच्यानंतर आज झाड बघतोय याचं वांग्याचं. वांग्याचं, आणि समोर परत आपण कोबीकडे जाणार आहोत. ते कोबी जर पाहिला तर काय आहे हे, मिरची पण आहे सर. बापरे. पुढे मिरची पण आहे. मिरची पण आणि आहे. कोबी जर पाहिला तर हा एका ठिकाणी 3 गड्डे आहे असं वाटतंय. 3. त्याचा जो पसारा आहे पानांचा हा. एवढा मोठा कुठेच नसतो. आणि पानांची संख्या बघा, एका कोबीच्या खाली पानांची संख्या. मग मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारची तुमची जमीन आहे, पण तुम्हाला तीच काय करता येत नाही, कॅश करता येत नाही. कॅश करता नाही येत. घाट्यामध्येच होतो. Loss मध्ये? लॉस मध्येच होता. का लॉस मध्ये जायचे? हे आता रासायनिक म्हटलं म्हणजे राहते फवारे वगैरे भरपूर खर्च भरपूर होता. खर्च भरपूर होता. हो. समजा यामध्ये उदाहरणार्थ खर्च हेच काही वांगे नाही. तुम्ही केले असते हो व तुमच्या केमिकलवर, हो. तर किती खर्च झाला असता? किती दिवसाला फवारणी मारता केमिकल मध्ये? केमिकल मध्ये 3-4 दिवशी फवार. आणता कोण एवढे पैसे? हा, एवढे पैसे कुठून आणता? व्याजान काढून. देवा, का नाही सांगा आत्महत्या हाय करायची वेळ? मॉलिक्यूल मारावं लागतात सर. नाही, का नाही आत्महत्या करावं लागणार? बरोबर आहे. त्यांचा मला प्रश्न होता सर, म्हणे वांगे आपण लावून राहिलो, अळी आली नाही पाहिजे. म्हटलं तुमचं शेत, म्हटलं शेत तुमचं राहील, पण ते मला मागत्याने द्यावं लागेल. मी म्हणेल तसं करावं लागेल. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्हाला म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसारच चालू आहे सर्व. त्यांना मी माझ्या शेतकऱ्यांना नेहमी म्हणतो, तुमचं शेत जरी आहे पण काही करताना पहिले मला विचारा. कारण शेत माझं आहे. हो, हो. त्यांना मी तेच म्हटलंय, तुम्ही काहीही करताना पहिला एक फोन मला करा, मला मालक बनवा पहिले शेतीचा, मग शेती करा माझ्या बरोबर. मग वा, तुम्हाला रिझल्ट काढून देतो. किती दिवसांनी तुम्ही तोडा करता? रोजच चालू आहे सर. रोज तोडताय? रोज रोज. किती निघता वांगे सांगा बरं? एका दिवसात किती तोडता? 1-1.5 नाही नाही, क्विंटल. किती सगळं ते क्षेत्र होतं का? सगळं नाही, फक्त 6 लाईनी. 6 लाईनी होते. सगळ्या लाईन किती आहे? तशा 18 आहे. 18 19. म्हणजे 3 19 दिवस लाईन. तोडायला जाता? 3 दिवस तोडायला जाता? नाही नाही, 3 दिवसातही तोडणं नाही होत. रोज सर 2-3 जण पाहिले ते प्लॅट. फक्त पाहायला येते. पाहिले दुरूनच पाहते. त्यांना प्रश्न पडते व्हरायटी कुठली आहे. व्हेरायटी. इथं धरण आहे, हो हो. पाणी आहे धरणामध्ये. शेतकरी आळशी सर, हा, खूप अज्ञानी आणि म्हणजे अज्ञानी आहे, आळशी आहे, आणि मग त्याच्यामुळे अहंकारी पण आहे. बरोबर, अहंकारी भरपूर आहे. अहंकारी पण आहे. शेतीतलं SCT वैदिक एक सूत्र आहे. हा, जसं आपण गणितात सूत्र लावतो बरोबर. की ते एकदम सरळ होतं, सगळे उदाहरणं त्याच्यामध्ये सुटून जातात. सुटून जातात. तसं SCT वैदिकचं सूत्र जर शेतीत म्हणजे लावलं, गुणाकाराचं सूत्र लावलं तर गुणाकार होतो, वजाबाकीचं सूत्र लावलं तर वजाबाकी होते. तसं गणिताचं जे सूत्र आहे तसं केमिकल मध्ये फक्त वजाबाकी आहे. हा.
आणि ह्या ऑर्गॅनिकमध्ये बरी बेरीज आहे, जैविकमध्ये ऑर्गॅनिकमध्ये, आणि एससीटी वैदिकमध्ये गुणाकार आहे. मल्टिप्लाय होतं. तुमचा ॲस्टर आहे, अस्टर आहे, वांगे आहे, वांगी आहे, तरबूज आहे, कोबी आहे, मिरची आहे, मिरची आणि तो ढेमसं. ढेमसा पण ढेमसाही आहे. आहे. क्या बात आहे, खतरनाक आहे. हे बघा, हा गड्डा बघा केवढा झालाय मला सांगा. अर्धा किलो. बघा ना. आणि ह्याचं आता किती दिवस किती भरले आहे? 2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले, म्हणजे 70 दिवस झाले. अजून फक्त 15 दिवस बाकी 15 आहे. दिवस. हा, याची व्हरायटी सांगून टाका, नाही तर खूप जण प्रश्न विचारतील कशाची? याची व्हरायटी काय. मी व्हेरायटी नाही पाहत असतो. तरी पण सांगून टाका माहिती असेल. एससीटी वैदिक हीच व्हरायटी आहे. हेच variety. हे काय पानं आहे? हे झाड किती आहे? झाड खूप आहे. हा सर, हे पानं किती झाले, संख्या किती आहे पानांची ते महत्वाचं. बघा. आता हे जे पानं पाहिले, ह्याचं जे डेव्हलपमेंट पाहिली, तर हे म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. बघा तुम्ही, ह्याला जर असं कवळी मारायची म्हटली तर केवढं आहे. हो. हा, एक गेलं कढाई असते, का? कढाई. दादा तुम्ही ते म्हणत होते ना की कंपनीवाला तो आला होता या ते कंपनीवाला काय म्हणत होता? माझं वापरून पहा म्हणे. मी म्हटलं त्याला माझंच वापरून पहा. तुम्ही हो. माझं वापरून पहा. मला इतके रिझल्ट असल्यानंतर मी कशाला त्याच्या वाचचं घेऊ. खरंय खरंय खरंय, एक नंबर. ठीक आहे, माझ्याकडे लोटा. तुम्ही खालून माझ्याकडे लोटा. तुटत नाही सर. तुम्ही खालून माझ्याकडे लोटा. घ्या ना, घ्या ना. हा, नाही तुटा लागला खालून तुटता येतो. मुळा बाज. तो म्हणतो अजून मला मोठं व्हायचंय, अजून मला मोठं व्हायचंय. राम जर माय करायचं बघा. हा, हे बघा जबरदस्त, एकदम भयानक माय करायचं. जबरदस्त, एकदम खतरनाक. फुटवे वगैरे, आणि किती हीट मध्ये, टेम्परेचर किती आहे सध्या? टेम्परेचर 44. हा, ते झाड बघा कसं छत्री सारखं आहे बघा, असं आहे का, टावर सारखं बघा ते झाड बघा. हा, आहे का? एवढ्या हीट मध्ये झाड थंड आहे एकदम. बघा बघा, हात लावा. वर हीट आहे, माझे पाय चमकले पूर्ण. हे पा खरंच आहे, म्हणजे ही ताकद आहे याची. व्हेरी गुड, मस्त एकदम. एवढे दाट जर रोप राहिलं ना, ते पिवळं पडून जातं. अजिबात खालपर्यंत पिवळी नाहीये, आणि कडक किती आहे, कडक. हा, एवढा कडक रोप नाही राहत. आणि बघा किती महिन्यात झालं हे? हे आता 2 महिने, 10 तारखेची लागवड आहे. बरोबर आहे. ह्याचा दाण पाहिला का तुम्ही? बघा याच्यावर काय रस्तर आहे, पूर्ण आहे रस्तर आहे. आहे दिसतंय, म्हणजे ह्याच्यावर संपूर्ण रोम आहे. आहे का? तुमच्याकडे तर सगळे प्लास्टर सुद्धा करत नाही. नाही, म्हणजे परिस्थिती नाही म्हणून करत नाही का, काय अडचण आहे? मिरची झाड पाहिलं आपण तिथे, हो सेम असे. हो ॲस्टर पाहिलं, सेम असे. आणि वांगी पण असेच आहे. सेम आहे. म्हणजे तुम्ही खायला कसं देता ना, हे महत्वाचं आहे. पीक कोणतं हे महत्वाचं नाही आहे, व्हरायटी कोणती ते महत्वाची नाही आहे. तुम्ही खायला काय देता, बरोबर आहे की नाही? हे पुष्पगुच्छ किंवा तुम्ही काय म्हणता ते हार तुरे, शाल श्रीफळ, यापेक्षा हे सगळ्यात मोठं फळ. क्या बात आहे, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. एवढं दाट मिरची आहे. ते उगवून व्यवस्थित झाली सर त्याची. म्हणजे सर सॉईलची त्याला ट्रीटमेंट करून पूर्ण हे केलेलं आहे, आणि एसएम वगैरे टाकला कृषीमध्ये. एवढे दाट जर रोप राहिलं ना, ते पिवळं पडून जातं. हो.
जवळपास मी तर म्हणतो 2.5 महिने झाले याला रोपाला. जास्त जास्त ते बघा ना, मुळी बघा त्याची, आणि काही हिरवेपणा, त्याचा काडीचा हिरवेपणा आणि त्या पांढरी मुळी बघा किती डेव्हलप आहे. एवढ्या दाटीमध्ये एवढे रूट डेव्हलप झाले आणि एकदम वर चालू किती हाईट आहे. संत्र्याच्या रोप 2, 3, 4, जवळ 2 फूट आहे, 2.25 फूट. अजिबात खालपर्यंत पिवळी नाही आहे आणि कडक किती कडक. हां, एवढा कडक रोप नाही राहत. आणि बघा याला चान्स भेटला, बघा याला चान्स भेटला काय झालं, अधिक एक्सपांड झाला बा. अलग लक्षामध्ये हे किती सुंदर झालं हे. त्याचं मेन कोणतं आहे सापडतंय का, त्याचं मेन कुठे, हे जे मेन आहे त्यालाच फुटवे बघा. ही मेन आहे, फरतर काढले. हे जे 2 वाला आहे ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 फुटवे. किती महिन्यात झालं हे आता 2 महिने, 10 तारखेची लागवड आहे. बरोबर आहे. ह्याचा दांड पाहिला का तुम्ही, हां हे पहा, अरे बाप, झाड उपटायची भीती वाटते, झाड उपटायची भीती वाटते. बघा हे पानं बघा, त्याचे लष्टर बघा. सूर्यफुलाची डुप्लिकेशन केलं त्यांनी. हे बघा सूर्यफूल, हे सेम सूर्यफुलाचं कॉपी ना. म्हणजे सूर्यफूल का बरं, कारण त्याची दांड सगळं या फुलाचं कसं असतं, त्याचं लाईफ कशावर आहे. तुम्ही जरबेरा पाहिला का, त्याला एवढी किंमत का बरं आहे, कारण त्याचे जे स्टॉक असतो खालचा. तुम्ही जर याला बारकाईने जर झूम केला बघा, त्याच्यावर तुम्ही बघा सूर्याच्या दिशेने बघा, बघा याच्यावर काय लष्टर आहे, आहे दिसत आहे. म्हणजे ह्याच्यावर संपूर्ण रोम आहे का, हे दिसतात मला एकदम. ह्याच्यावरती पांढरा रंग दिसतोय पूर्ण. म्हणजे याचं संरक्षक कवच तो की घर जे आहे, घर सगळे रंगवतात का, तुमच्याकडे तर सगळे प्लास्टर सुद्धा करत नाही. म्हणजे परिस्थिती नाही म्हणून करत नाही का, काय अडचण आहे. मी सगळे गावं पाहिले, जवळजवळ 90% लोक घरांना प्लास्टर सुद्धा करत नाही. सगळे विटाचेच बांधकाम आहे, सिमेंटचे आहे ना. मग ते का करत नाही, खरं कारण काय, परिस्थिती. बरोबर आहे. म्हणजे जेवढं कमीत कमी खर्च करता येईल तेवढा प्रयत्न तुम्ही करता, बरोबर आहे की नाही. का बरं, ऐपत नाही आहे, बरोबर आहे ना. मग मला सांगा, ह्या झाडाची तुम्ही जर दुसरं केमिकलवर जर गेले तर याच्यावरती याला नुसतं अशी सरळ दांड असतो आणि एवढं जाड काडी नसते. दुसरी गोष्ट ती फक्त हिरवी असते, अशी पांढरी नसते. ह्याच्यावर तुम्ही जर बोट फिरवलं तर याच्यावर लव आहे, काटे आहे, रोम आहे, दिसतंय डोळ्याने पुगड्या. म्हणजे ह्याला जे लष्टर आलं, याला जे फुटवे आले, ह्या पानावर जे लष्टर आहे दिसतंय का तुम्हाला, ह्या पानावर काय आहे, लष्टर आहे. मग हे जे लष्टर आहे, ही जी चमक आहे, याचा अर्थ हे खाऊन पिऊन उरतं, याचं खाऊन पिऊन उरतं. आपली जी शेती आहे त्या शेतीची जी काही ताकद आहे ती जर भरपूर असेल, म्हणजे शेती जर श्रीमंत असेल तर तुमचं पीकसुद्धा काय असतं, एकदम ऐश्वर्यवान असतं, बरोबर आहे. म्हणजे आपण श्रीमंती कोणाची वाढवली पाहिजे, शेतकऱ्यांनी मातीची श्रीमंती जर वाढली तर पिकाची श्रीमंती वाढेल, पिकाची श्रीमंती वाढली तर शेतकऱ्याची. ॲस्टरचं पान असं झोपात पण नाही पाहणार कोणी. हे ट्रायल घेतली सर, मी ट्रायल म्हणून लावलेलं आहे. हे असं पान ॲस्टरचं तुम्ही अगदी काही बघा, याच्यापेक्षाही मोठी आहे. हे तुम्ही लहान पकडलंय, मधमाशी बघा त्याच्यावरती, हे बघा. मिरची झाड पाहिलं आपण तिथे, हो सेम असं आहे. ॲस्टर पाहिलं सेम असं आहे. आणि वांगी पण असेच सेम आहे. म्हणजे तुम्ही खायला कसं देता ना हे महत्त्वाचं आहे. पीक कोणतं हे महत्त्वाचं नाही आहे, व्हरायटी कोणती ते महत्त्वाची नाही आहे. तुम्ही खायला काय देता, बरोबर आहे की नाही. तुमच्या जमिनीमध्ये जेव्हा काहीतरी चांगल्या उच्च दर्जाचं पोषण मिळतं ना
तेव्हाच ही जडीबुटी जन्माला येते. हम्म. बरोबर आहे ना. बरोबर आहे सर. मग तसं आपण जे म्हणतो की शुद्ध जे तुमची कूस जर शुद्ध असेल उच्च लेवलचे असेल तर ते बाळ बी तसंच उच्च लेवलचं येतं. ह्याला फळधारणा बघा किती आहे, बघा किती सुंदर आहे बघा फळधारणा. बघा हे वरती आतमध्येपर्यंत प्रचंड फळधारणा आहे. तुम्ही कुठलंही झाड घ्या, हे बघा हे झाड घ्यामध्ये हे बघा फळं बघायची ना तुम्हाला. तोड चालू आहे सर याची. हां हे बघा हे बघा हे 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 बघा हे फळं बघा 1 2 3 4 हे बघा खालपासून वरपर्यंत बघा सगळी फळधार. एवढी फळधारणा वांग्याला नसते. शेतकऱ्याला बोलायची गरज नाही, झाडच बोलते. झाड बोलतो. हां हे बघा खाली खोलवर बघा हे बघा आहे तळापासून माल आहे बघा. इथे 1 2 3 बघा सगळा वरती जा. हे बघा, इथून जा यावरती सरळ. हे नवीन महिना हे डबलचे इकडून चालू झाले ना. यावरती सरळ कालच तोड ना, यावरती रोजच चालू सरळ. आहे तोड. किती माल आहे हे बघितलं का तुम्ही. तळापासून हे बघा रोजच तोड चालू आहे. फक्त नीट तोडा, व्यवस्थित पाहत नाही तुम्ही. हे बघा 1 2 हे बघा हे बघा आता याच्यात दाखवा, हे बघा, याच्यात वरती नुसता नाही. मालच आहे. हे बघा हे बघा सोडून इथून बघा पूर्ण सगळं खाली आणि इथपर्यंत. मोठे वेगळे काढतो आणि छोटे वेगळे काढतो एकसारखं पाहुणे. तुम्ही जर माल बघितला तर तुम्ही वेळे होऊन जाल. हा माल सेटिंग अहो कुठलंही झाड उचका ना. झाड तुम्ही बघा झाड तुम्ही कुठलंही उचका. हा फवाऱ्याचा फरक असायला पाहिजे. हे बघा हे बघा फवाऱ्याचा आहे, खत टाकला पण त्याचा आहे, तरी मी फवारा पाहिजे. सेंद्रिय शेतीचा आहे सर्व. म्हणूनच तुम्ही लवकर म्हातारे झाले. वैदिक हा सर्व वैदिक आहे टोटल. बरं का रासायनिक एक फवाऱ्याच्या मादी लागले ना तुम्ही, म्हणून तुमच्या घरांना लवकर स्लॅब येत नाही, लवकर त्याच्यावरती प्लास्टर येत नाही. हे बघा हे पहा हे काय म्हणतं हे पहिलं आपण ऐकू ना. हे बघा बघा बाप रे हे काय आहे. हा अरे भरपूर म्हणजे असं सेटिंग मीच नाही पाहिलं आजपर्यंत सर. हे मी वर दाखवतो फक्त, खाली बघा हे बघा. हा सर काय तुफान आहे हे. याला म्हणतात तुफान आलं या. तुफान. हा हे पहा आता मी 700 किलोमीटर वरून इथं आलो तुमचा प्लॉट बघायला. बघण्यासारखा आहे, जबरदस्त एकदम. मला तर तुमच्यापेक्षा बोलण्यापेक्षा आहे ना हे झाडाचं जे निरीक्षण आहे हे बघा इकडे बघा हे बघा. म्हणजे एका ठिकाणी 2 कॉमन गोष्ट आहे. आणि चमक काय, चमक बघा आकाश सूर्य चमकतो त्याच्यामध्ये. वैदिक आणि हे तोडून ठेवा तुम्ही 3 दिवस 4 दिवस याला काहीच होणार नाही. काहीच होत नाही. बरोबर आहे. हे क्वालिटी आहे. ह्याच्यामधून असे मिनरल्स मिळतात जे जनरल वांग्यातून मिळत नाही. येत नाही. ही माती ही आपली आई आहे आणि तिच्या गर्भातून आलेलं हे सगळं झाड काय तिचं बाळ आहे. मग तुम्हाला बाळापेक्षा जास्त लक्ष कशावर द्यायला पाहिजे, आईवर. पण आम्हाला सवय लागली बाळावर लक्ष द्यायची. पाटील बरोबर आहे का. आम्ही बाळावर लक्ष देतो म्हणून फवारे मारतो. कधी मातीला फवारा मारायची गरज पडली आजपर्यंत नाही. बरं मला सांगा तुम्हीच 30 वर्षापूर्वी जेव्हा पिकं करायचे तेव्हा किती फवारे मारायचे. नव्हतेच मारत ना. 30 वर्षापूर्वी केव्हा फवारे होते, नव्हतेच ना. तरी पण किती मस्त पिकं यायची. चांगलं आहे 14. या वांग्याच्या खुला काय पण आणि आता तुम्हीच काय म्हणताय का फवारे मारले तरच चांगलं येते. सवय पडली आहे ती. तसं नाही तसं आम्हाला शिकवलं. मी तुम्हाला काय सांगतो, मी तुम्हाला चुकीचं नाही ठरवत आहे. तसं आमच्या मनावर काय केलं, बिंबवलं. कळलं का तुम्हाला. आणि ते एवढं बिंबवलं गेलं की आम्हाला जे विष आहे ते पण अमृत वाटायला लागलं. विषाला आम्ही औषध म्हणतो. नाही हे पांढरी माशी आहे ना. तुम्हाला एक सांगा, पांढरी माशी तुम्हाला बाजाराला न्यायची आहे का वांग न्यायचं आहे. वांग न्यायचं आहे. बरोबर आहे. आता या वांग्याला काही दोष आहे का. नाही मग एवढं सुंदर वांग आहे, पानांना कुठे व्हायरस आहे का, कुठे शेंडाळी आहे का. चालूच आहे ना. फवारेची गरज सुद्धा नाही आहे. तुम्ही जे भीतीपोटी मारता ना त्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही जर खाली बेसल डोसला जर खर्च केला तर तुम्हाला फवाऱ्यांची गरजच नाही. तुमची जमीन एवढीच आधीच एवढी चांगली आहे, तिला तुम्ही जर आणखीन चांगली केली तर काय होऊ शकतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही जर या उंच आणि डेव्हलप झालेल्या वांग्याचं जर
वांगं खाल्लं तर तुमच्या पण शरीरामध्ये अशी डेव्हलपमेंट होईल. तुम्ही जर रोगट झालेल्या झाडाचं वांगं खाल्लं तुम्ही पण रोगट होणार. हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या शेतामध्ये पांढरी माशी असो, तुमचा शेंडा अळी असो, फळ कीड असो, ही तुमचं नुकसान करत नाही. आणि 1-2% तिथे राहिली पाहिजे. 1-2% तुमच्या शेतामध्ये कीड रोग वगैरे असलाच पाहिजे. का? त्यांना पण जगायचं आहे. बरोबर. त्यांचं पण सायकल पुढे चाललं पाहिजे. आलं लक्षामध्ये? म्हणजे आता हे जे पीक आहे हे पीक एकमेकाला मिसळलंय. तुम्ही अंदाज केला होता का एवढा फुटवा होईल? नाही. फसवलं ना तुम्हाला. ऍसिडिटीच्या खतांनी तुमचा हो सगळे कंट्रोल सुटले. तुमचे जे काही डोक्यात गणित होतं ते गणित सगळं चुकलं की नाही? म्हणजे तुम्ही अपेक्षा केलं होतं 5 आणि समोरून आलं 20. बघा आहे ना? हे बघा पानाच्या खाली लपलं तर नुसतं काय आहे बघा सर. हे बघा हे पानाच्या खाली बघा. हे बघा हे पूर्ण हे पानाच्या खाली रांगेत काय आहे? वरपर्यंत रांगेत वरपर्यंत इथं वरती परत फुले. म्हणजे प्रत्येक फांदीची कंडिशन तीच आहे. मग मला आपण जेवढे झाडं पाहिले आतापर्यंत सरसगट लाग आहे. काय म्हणजे एक सुद्धा कळी तुमची फेल जात नाहीये. हे झाड केवढं आहे? हेच विषय सगळा. मला तर तुमच्या मधमाशा असतात. अहो मला तर त्यांच्याबरोबर बोलण्यापेक्षा आहे ना हे झाडं पाण्यात जास्त मजा वाटते. हे पहा चमक बघा. हे बघा आहे. हे बघा माल बघा सगळी का बघा. एकशे बघा. ह्या फांदीला किती माल आहे बघा. ह्याच्यामध्ये तुडतुडे आहे सगळं आहे. पण कुठे व्हायरस आहे का? हां याचा स्पर्श बघा किती सॉफ्ट आहे. चमक बघा. हा यावेळेस सर उन्हाळ्यात काय प्रॉब्लेम होतो? हे जो देठ आहे ना कलर चांगला आहे. शायनिंग चांगली आहे. देठ ना सर काळा होतो यावेळेस. आणि हा देठ जेवढा याच्यावर काटे बघा किती आहे. मग हे आपण लक्षात ठेवायचे. बरोबर आहे ना? कोथिंबीर पहा. अरे बापरे हे कोथिंबीर आहे का तुम्ही? कोथिंबीर किती जबरदस्त आहे बघा सगळीकडे. ह्या भागामध्ये एवढी जमीन आहे पाणी नाही आहे का? जर विहीर खोदली तर पाणी नाही आहे का? आहे. पण सगळी पडीक आहे. पडीत आहे का बरं? यांच्यात जमिनी कर्तृत्व नाहीये. करायची इच्छा नाही. नाही कारण शोधायचं का बा आमचं का पिकत नाही. त्यांच्याच शेतातून पाणी घेऊन मी करत आहे. तुमच्या बापजात्यांची जमीन आहे पण तुम्ही कसता कशी? ते महत्वाचं. बरोबर आहे. तुम्ही लाखाचे 12,000 करता का 12,000चे लाख करता? हे तुम्हाला शिकवतं की शेती कशी करायला पाहिजे. आज तुमचा वांग्याचा प्लॉट जर पाहिला तर तुम्हाला वांगे तोडायची तुमची धावपळ होऊ राहिली. तुमची कोथिंबीर उपटायची धावपळ होऊ राहिली. म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षाही तुम्हाला कसं मिळतंय? जास्त मिळतंय. हे विशेष म्हणजे मक्त्याने घेतलेलं शेत आहे माझं सर. बरोबर आहे. हो. ते मधमाशा पाहिल्या का? किती मधमाशा आहे बाप रे. लोकांच्या शेतात पांढरी माशी असते मधमाशा. केमिकल मध्ये काय असते? पांढरी माशी. आणि ऍसिडिक मध्ये काय असते? मधमाशी असते. बघा हा भरपूर आहे मधमाशी. झाडा लोलं की पांढरी माशी हलती. म्हणजे शेंडा अळी पण नाहीये. कुठलं रोग नाहीये. काहीच व्हायरस नाहीये. आणि एकच फवारणी झाली. आपली पण एकच फवारणी. एकच झाली. बरोबर आहे. मग मला सांगा एवढं सुंदर उत्पन्न तुम्हाला मिळतंय किती आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावर? आहे का नाही सर? हे काय खतरनाक कार्यक्रम आहे हा. एकदम जबरदस्त. हे बघा हे बघा हे पहा झाडाची झेरॉक्स कॉपी. 3-3 4-4. हे बघा मध्ये गाभ्यात माल आहे. इकडे बघा ना तुम्ही. हे फांदी अशी खाली वाकवा बघा. हे असं दाबा खाली. हा आणि हे दाबा खाली. इथं बघा. हे बघा किती माल इथे खाली. 3 4 5 आहे 4 आहे. किती बघा. हे बघा खालून बघा. आहे हा राहिला बघा मागच्या वेळेस. राहिलेलं आहे बरोबर आहे. हा राहिलेला पहा केवढा झाला पहा. म्हणजे तो तुटत पण नाही. त्याच्यानंतर हे मोठे. त्याच्यानंतर वर हे बघा. नंतर वरती परत सेटिंग आहे. इकडे बघा. इकडे पण तेच आहे बघा. इकडे खाली माल आहे चालूच आहे. हे बघा खाली बघा. तुमचे मजूर तोडत नाही वांगे. हे बघा किती आळशी मजूर आहे पहा. हे वांगी केवढे झाले बघा.
हे केवढं झालंय? पहिला तोडा आहे सर. पहिला तोडा आहे सर, ते राहिलेलं असेल ते. हे तोडून घ्या सर एक वेळा. हे बघा, झाडावरचं ना बापरे, हे बघा, हे केवढं वांग झालं तरी पण नुकसान झालं त्याचं बघा. नुकसान नाही आहे, कीड वगैरे काहीच नाही सर त्याच्यात. बघा, म्हणजे इथपासून कुठंच नाही. खालचा माल राहिलाय, हे वर म्हणजे सगळं नुसतं काय आहे? मालच आहे. मालच आहे. हे बघा, बापरे, बघा, खतरनाकच आहे. हा हे बघा, हे काढा, पानं काढा, हे बघा, हा हे पानं काढा खालचे, म्हणजे पाण्याखालचा माल दिसतोय बघा. हो. हे बघा, हे खालचा माल बघा, हे बघा, ह्या फांदीला माल बघा, हा याला बघा सगळा, म्हणजे हा आणि मध्ये आतमध्ये बघा सगळा शेंड्यापर्यंत एवढा माल लागलेला आहे. तुमचे हे हात वरती केलं इकडे बघा, हा 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 हा, हे बघा, हे काय आहे? हा हे पा जादू. अरे जादू, तेरी नजर नाही तेरा माल. एक दोन काय हे? चार. हा आणि डेट काय मजबूत आहे. आणि हे बघा, हे इकडे चाललंय हे खालचं बघा ना, हे बघा. हे बघा, त्याला जागा नाही उरली तर काय काय बघा, 1 2 3 4 आणि हा 5वा. बरोबर आहे. आणि हे बघा, हे 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 कसं आलं बघा ना, हे जागा नाही तर पलटला. याला जागा नाही बघा, हे वर पलटलंय. हा अरे बापरे, बघा, जब एसिड देता ना तो छप्पर हाडके देता है बाबा. ही त्याची स्टँडर्ड साईज आहे भाजीची. हो. ही त्याची भाजीची स्टँडर्ड साईज आहे. ही स्टँडर्ड साईज आहे. ही थोडीशी ओव्हर साईज आहे, ती खूप ओव्हर साईज आहे. पण हे वांग सुद्धा तुम्हाला तेवढंच टेस्टी लागणार जेवढं हे लागणार. ही नाही, ही स्टँडर्ड साईज आहे. म्हणजे ही जर साईज जर ठेवली तुम्ही तर तुमचं वांग एक नंबर क्वालिटीचं. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. यवतमाळ जिल्हा जो आत्महत्यांसाठी प्रसिद्ध आहे. बरोबर आहे. आणि तो का प्रसिद्ध आहे याचं एक कारण मला आज इथं सापडलं. पहिलं अज्ञान, नापिकी हे कारण नाहीये, हे आज या ठिकाणी सिद्ध झालं. कदाचित माझं स्टेटमेंट फार लोकांना आवडणार नाहीये, परंतु ते त्यांचं जीवन बदलणार आहे. पुढच्या पिढ्यांचं जीवन तरी कमीत कमी या व्हिजिटमुळे बदलेल याची मला खात्री आहे. का बरं? कारण ज्यावेळेस आम्ही प्लॉटमध्ये आलो, प्लॉटमध्ये आल्या प्लॉटचा जो मालक आहे तो काही पुढचा मागचा विचार न करता म्हणतो नाही हे फवाऱ्यांमुळे आलं. त्याला काय माहिती नाही आहे, फवारे मारल्याशिवाय असं पीक येऊच शकत नाही हे त्याच्या डोक्यात बसलेलं आहे. भ्रम आहे. बरोबर आहे. आणि हा भ्रम असल्यामुळे त्याच्या जमिनीवर आणि पिकांवर विश्वास नाही राहिलेला. कर्तृत्व कमी पडतं आणि अभ्यास कमी पडतो. जमीन यांनी अज्ञानाची किती मोठी किंमत शेतकरी इथं मोजताय स्वतःचा जीव देऊन. ही शोकांतिका आज आपल्याला इथं यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. मित्रांनो, तुमची माय माऊली एवढी ताकदवान आहे. जेव्हा मी या शेतामध्ये पाय ठेवला, मिरची पाहिली, ॲस्टर पाहिला, त्याच्यानंतर आज झाड बघतो याचं वांग्याचं, आणि समोर परत आपण कोबीकडे जाणार आहोत. ते कोबी जर पाहिला तर काय आहे, मिरची पण आहे सर. बापरे, पुढे मिरची पण आहे. मिरची पण आणि कोबी जर पाहिला तर हा एका ठिकाणी 3 गड्डे आहे असं वाटतंय. 3. त्याचा जो पसारा आहे पानांचा एवढा मोठा कुठेच नसतो. आणि पानांची संख्या बघा, एका कोबीच्या खाली पानांची संख्या. मग मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारची तुमची जमीन आहे, पण तुम्हाला तीच काय करता येत नाही, कॅश करता येत नाही. कॅश करता नाही. म्हणजे सर, हिरे माणिक मोती दडले या जमिनीमध्ये, परंतु हे खणून कसे काढायचे हे माहीत नाही. तुम्ही मगाशी म्हटले की तुम्ही ही जमीन खंडाने घेतलेली आहे, मक्तानी घेतलेली आहे. तुम्ही काय भरतायचं, रेंट देतात, मक्ता देताय. मक्ता देताय. बरोबर आहे. तुम्ही अजून एक शब्द वापरला मगाशी, कशाने जमीन ही ठोक्याने दिली. ठोक्याने दिलेली आहे. बरोबर आहे. शब्दकार भारी आहे तुमचा पण. ठोका ठोका म्हणतात. बरोबर आहे ना. ठेका शब्द आहे खरा तो, पण तो ठोका झाला. ठीक आहे, हरकत नाही. ठेकाला पण ठोका करून टाकला. म्हणजे शेजारी जे कोंबडा आहे बघा, त्याला कोंबडाच म्हणतात ना. कोंबडा आहे, शेत आहे ना, दिसतंय का. आमच्याकडे करडू म्हणतात सर. करडू म्हणतात. आणि ते जे शेत आहे हे आमच्या भागामध्ये 40-50 वर्षापूर्वी होतं. म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या शेतामध्ये पण अशीच परिस्थिती होती. एकदम याला काय म्हणतात, कोरं शेत. काय म्हणता, कोरं शेत. म्हणजे एकदम साध्या सरळ नैसर्गिक.
याला कोणीही धक्का लावलेला नाही नाहीये, अजून वाटलेलं नाही ते एका शब्दात सांगायचं तर. बरोबर. हा म्हणून वाटलेलं नाहीये. वाटलेलं नाहीये म्हणून वाटलेलं नाहीये. म्हणून वाटलेले. हा आता ते तसं तेच शेत आहे, म्हणजे सेम कंडिशन इथं होती हो सेम त्या शेतासारखी. तिन्ही सेमच आहे. म्हणजे तिकडचं शेत जे आहे काढतात ते ते पण आता असंच होतं. इथे कास्तकार होते ते पण त्या शेताचे होय. मालकच आहे ते तिन्ही ते मालक. शेतांचे. आणि जे सोबत होते आपल्या ते मालक होते. हा. आणि ते बाजूचं शेत आहे ते मालकच होते. म्हणजे तिन्ही मग तिन्ही मालक मगाशी होती. हा ते तुमचं त्यांना पटले नसल म्हणून ते- तिन्ही पळाले. कारण ते फवारा सांगत होते ना, तुमचा एकच फवारा घेतलाय आम्ही, वैदिकचा फवारा एकच आहे याच्यावर आपला. तुमचं नाव पत्ता सगळं सांगा एकदा शेतकऱ्यांना. हा मी प्रफुल्ल शेषराव गणोरकर, मुक्काम पोस्ट नेर, जिल्हा यवतमाळ. मी नेरलाच राहतो. बरोबर. आणि मी मक्त्यान शेती केलेली तुमची आहे. शेती किती आहे? माझ्याजवळ शेती नाही आहे, मी दुसऱ्याची केलेली आहे शेती. तुमच्याकडे स्टेशनरीचं दुकान आहे. माझं दुकान आहे स्टेशनरीचं. ही जमीन तुम्ही असं जर पिकं पिकायला ते विकत घ्याल. हो. तुमचा आशीर्वाद असला तर. SCT वैदिकच्या विश्वासावर त्यांनी जाऊन ते केली आहे व्हिडिओ पाहून. बरोबर. हो. मला सांगा, आता तुम्ही जर म्हणता ही जमीन अशीच आहे आणि ती सेम जमीन अशी होती, ती Same अशीच जमीन होती. तुम्ही आता पिकवताय आणि ती आता काय झाली, एकदम सोन्यासारखी झाली. कशी झाली आहे? सोन्यासारखी. वैदिक मुळी आहे ती. काय सुगंध आहे सर, खरंच. पावसाळ्याच्या वैदिक मातीचा मुळे. येतो तसा. वैदिक मुळी आहे ती. म्हणजे लक्षात घ्या, पावसाळ्यामध्ये जसा मातीचा सुगंध येतो, भाऊ हा घ्या, तुमचा सगळा आजार जाईल. काय बेस्ट आहे ना, सुंदर. हा मला नेहमी प्रश्न पडतो, यवतमाळमध्ये एवढ्या आत्महत्या होतात की बाबा त्या भागामध्ये खरंच जमीन नापीक असेल आणि पाण्याची व्यवस्था नसेल म्हणून शेतकरी एवढी परिस्थिती आहे. असेल काही जणांची अपवाद असेलही, परंतु जर मी परिस्थिती पाहिजे, तुम्ही म्हणता पाणी आहे, जमीन आहे, पण करण्याची वृत्ती नाही आहे, शिकण्याची तर अजिबातच नाही. अजिबातच मानसिकताच नाही. नाही सर. मानसिकता म्हणजे नुकसान होईल आणि नुकसान भरपाई भेटेल याच्याच आधारावर सगळं. बिलकुल बिलकुल सत्य आहे सर. ते सर्व काय वाटतं तुम्हाला? त्याच्यावरच चालू. आणि आत्महत्या केल्या तर कोणीतरी आपल्याला देणी त्याचं भरपाई देतं, आपल्या कुटुंबाला कोणीतरी सांभाळेल. शेवटी ही मानसिकता तयार होते निगेटिव्ह राहून बरोबर आहे की नाही? मला वाटतं ती निगेटिव्हिटी आपण संपवली पाहिजे. आणि अशा ज्या निष्कलंक जमिनी, त्या जमिनीमध्ये तुम्ही जर SCT वैदिक वापरलं तर काय चमत्कार होऊ शकतो हे आज तुमच्याकडे बघायला मिळालं आपल्याला. तुम्ही कोणत्या डेअरिंगवरती इथे जमीन शेती सुरू केली? पूर्वी तुम्हाला अनुभव आहे का? नाही. शेतीचा अनुभव नाही? शेतीचा अनुभव आहे, म्हणजे आहे. वैदिकच्या भरोश्यावर केली. म्हणजे वैदिकचा अनुभव तुम्हाला पहिला नाही नव्हता? नव्हता. मग केमिकलनी करायची तुम्ही शेती? केमिकल नाही करायची. काय तुमचा अनुभव होता वांग्यातला किंवा बाकी पिकांचा? काही नाही, सर्व म्हणजे घाट्यामध्येच होतं. लॉसमध्येच होता. का लॉसमध्ये जायचे? हे आता रासायनिक म्हटलं म्हणजे राहते फवारे वगैरे, भरपूर खर्च भरपूर होता. खर्च भरपूर होता. हो. समजा यामध्ये उदाहरणार्थ खर्च हेच वांगे काही तुम्ही केले असते हो तुमच्या केमिकलवर, हो, तर किती खर्च झाला असता? 60-70 हजार रुपये झालेच असते. हा, 60-70 हजार रुपये. 60-70 हजार रुपये खर्च हो झाले असते. हो. किती गुंठे केले तुम्ही क्षेत्र? हे अर्धा एकर असेल सर. हा, 20 गुंठे समजा. तुम्ही या 20 गुंठ्यामध्ये काय सांगता, केमिकलवर तुमच्या सगळ्यात ह्या सगळे प्लॉट किती आहे टोटल इथपासून तिथपर्यंत? 1 एकर आहे का जास्त? 3 प्लॉट आहे. हा, मग ह्या 2 एकरला तुमचा 60-70 हजार रुपये खर्च झाला असता हो जर तुम्ही केमिकलवर केलं असतं तर. हो. आणि उत्पन्न जास्त वांगीलाच झाला असता फक्त. काय बात करता? हो. किती दिवसाला फवारणी मारता केमिकल मध्ये? चौथ्या दिवशी फवारणी करायला लागते. केमिकल मध्ये 3-4 दिवशी फवारणी. आणता कोण एवढे पैसे? हा, एवढे पैसे कुठून आणता? व्याजान काढून. देवा, का नाही सांगा आत्महत्या करायची वेळ? मॉलिक्यूल मारावं लागतात सर. आणि का नाही आत्महत्या करावं लागणार? बरोबर आहे. अज्ञानपणामध्ये शेती केली तर आत्महत्याच करावं लागेल ना. हा. म्हणजे आपण खऱ्या अर्थाने जर आपण कळीचा मुद्दा जर पाहिला तर सगळ्यात मेन गोष्ट काय आहे की शेती करण्याचं जे ज्ञान आहे तेच ज्ञान नाही आहे. म्हणजे मातीवर काम केलं पाहिजे हे माहीतच नाही आहे. तुमची माती किती सुंदर झाली पहा. सुपीक मातीची लक्षणं काय असतात? पहिलं म्हणजे ती माती तुम्ही जर जवळून पाहिली, बघा हा दगड सुद्धा काय झालाय, चॉकलेटी झालाय. बघा चॉकलेटी झालाय. हा, म्हणजे ही जी माती आहे, पहिली गोष्ट याचं टेक्स्चर जे असतं ते चहा पावडर सारखं असतं दिसायला.
दुसरी गोष्ट हिची सुगंध येतो पहिल्या पावसासारखा. तिसरी गोष्ट, तुम्ही जर ही माती पाहिली तर ही माती बघा, तुम्ही दाबली तर बघा याच्यामध्ये काय आहे, गोळा झाला. आणि आपण फोडली तर लगेच काय झाला, भुगा झाला. ह्याच्यामध्ये तिसरी गोष्ट, याच्यामध्ये पांढरी मुळी पहा. किती मुळी आहे बघा, आहे दिसते. म्हणजे तुमची माती सुपीक असेल, तुम्हाला तिथे पांढरी मुळी दिसणार. जसं आपण मराठीमध्ये काय म्हणतो, असतील शिते तर जमतील भूते. हा बरोबर आहे की नाही. हा म्हणजे जर शित नसतील तर भूत पण राहणार नाही. का राहतील का भूते? हा तर भूते राहत नाही. शीत पाहिजे. काय पाहिजे? शीत पाहिजे. म्हणजे मला सांगायचं काय आहे की तसं जमिनीमध्ये जर कस असेल तर पांढरी मुळी राहते. आणि हिचा सुगंध काय येतो, ह्याच्यामध्ये जीवाणू जिवंत आहे मोठ्या संख्येने. ही माती तुम्ही जर नेली, जर तपासली तर तुम्हाला एका मातीच्या कणामध्ये लाखो जीवाणू सापडतील. आणि या जीवाणूंच्या संख्येवरच मातीची सजीवता टिकून असते. आपण म्हणतो ना सजीव माती आणि मृत माती. तसं सजीव माती म्हणजे जिच्या मातीचा सुगंध येतो ती सजीव माती. आणि ज्या मातीचा दाबल्यावरती लाडू होतो आणि फुटल्यावरती भुगा होतो तिला म्हणायचं सुपीक माती. सुपीक माती बरोबर. तिच्यामध्ये पांढरी मुळी आहे, भरपूर मायकोरायझा आहे. म्हणजे जर तुमची माती जर सुंदर असेल, बघा सुपीक असेल, तुमची माती सुपीक असेल तर तुमचं पीक कसं येणार, त्याचा शब्दच आहे ना सुपीक. जिच्यामध्ये पीक चांगलं येतं, सु म्हणजे सुंदर येतं, तिला काय म्हणतात, सुपीक माती. ह्याच्याकडे कसे वळाले, कसं माहित झालं तुम्हाला? मी युट्यूबवर पाहत गेलो, युट्यूबवर व्हिडिओ पाहिले. तुमचा विश्वास कसा बसला? पण यवतमाळचे ना तुम्ही? हो हो. माझं तसं सेंद्रिय शेतीवर खूप विश्वास होता. वैदिक जर सापडलं आपलं, हा मग त्याच्यानंतर खूपच विश्वास आणखीन वाढला. हो, मग सर सोबत माझं बोलणं झालं. बर. त्याच्यानंतर मग जास्तच विश्वास पटला. बर बर बर. तर मी अगोदर हे इतकंच करायचं ठरवलं होतं. बर. वैदिकचं. हा हा. पण मग मला असं वाटलं काय आपण सर्वच करावं म्हणून सर्वच करून टाक. डोस काय टाकले? याच्या कृषी अमृत टाकले 8 बॅग. हा. आणि RNPH चा डोस टाकले. किती टाकले? तीन. आणि SSM पण दिले 2-2 1. काय बात करता तुम्ही? आता मोहित गुप्तांचे तुम्ही शिष्य आहात म्हटल्यावर ते कमजोर थोडी असणार. हा अगदी बरोबर. काय परफेक्टच. सर्व सल्ला मी त्यांचाच घेत असतो. म्हणजे पहिले बेसल डोस RNPH आणि कृषी अमृतच्या बॅगा किती टाकल्या एवढ्याला? 8 बॅग. 8 बॅगा सोबत RNPH 3-3 किलो. 3-3 किलो. यासाठी तुमचं अभिनंदन. हा 2-2 1 SSM पण सोबत बेसल डोस मध्ये. बेसल डोस पण. त्यांचा मला प्रश्न होता, सर म्हणे वांगे आपण लावून अळी आली नाही पाहिजे. म्हटलं तुमचं शेत, म्हटलं शेत तुमचं राहील पण ते मला मागत्याने द्यायला लागेल. मी म्हणेल तसं करावं लागेल. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्हाला म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसारच चालू आहे. त्यांना मी माझ्या शेतकऱ्यांना नेहमी म्हणतो, तुमचं शेत जरी आहे पण काही करताना पहिले मला विचारा, कारण शेत माझं आहे. हो. त्यांना मी तेच म्हटलंय, तुम्ही काहीही करताना पहिला एक फोन मला करा, मला मालक बनवा पहिले शेतीचा, मग शेती करा माझ्या बरोबर. मग तुम्हाला रिझल्ट काढून देतो. बरोबर आहे. आम्ही त्यांचा प्रश्न मी बोललो बरोबर. गॅरंटी तुम्ही बेसल डोसची गॅरंटी द्या, आम्ही तुम्हाला रोगमुक्तीची गॅरंटी देतो. हो. आणि उत्पन्न कमवायची. का हो पाटील? आमच्या पद्धतीनं चाला, गॅरंटी तुम्हाला. बरोबर आहे ना? हे जे वांग आहे तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला काय वाटलं? एकदम म्हणजे सेटिंग भरपूर आहे. थोडं चकित झाल्यासारखं नाही वाटलं का? मन माणसाचं काय आलं, एकदम म्हणजे भरून आलं की असा जर माल पाहिला ना, अशी जर पीक पाहिलं तुम्ही बघा, त्याचं सौंदर्य पहा, त्याचं तेज पहा. आणि या पानांवर लष्टर किती आहे, काळोखी किती आहे. अरे वांग्याचं शेत असं नसतंच हो. वांग्याचं शेत म्हटलं का इथं पिवळा झाला, तिथं पिवळा झाला, इथं मेलं तिथं मेलं. बरोबर आहे ना? आणि ही जमीन बघा, आणि एप्रिल महिना सर. आणि हा डिग्री टेम्परेचर काय इकडे 44 डिग्री. 44. नाही, विशेष म्हणजे कसं, हे वांगे जे आहे की नाही, हे जे केमिकलचे आपण रासायनिक फवारे मारतो, याला कुठं कोणाने छिद्र असतेच. याला काहीच अळी म्हणजे नाही, कुठे छिद्र नाही. फळ अडी असते म्हणजे आणि काही ना काही एखादा शेंडा दिसतेच कुठे नाही कुठे. मेलेला काहीच नाही. तो मध्ये जो हा भाग दिसतो तुम्हाला थोडासा कमी उंचीचा, हा जो मध्ये भाग दिसतोय ना, इथे तुमची माती थोडी निकस आहे. मग आता एक लक्षात ठेवायचं, पुढच्या वेळी बेसल डोस देताना तिला थोडासा जास्त द्यायचा, म्हणजे त्याची पण लेवल काय होईल, मेंटेन.
म्हणजे ती माती सांगते की तुमच्या मातीमध्ये अजिबात कस नव्हता, नाही, नव्हता. परंतु हे टाकल्यामुळे तो कस एकदम काय झाला, वाढला. तुमचा सगळ्यात मोठा फायदा काय माहिती यवतमाळचा, हा. तुमची माती कोरी आहे, बिलकुल. म्हणजे तिच्यात कस कमी असू द्या तिच्यावर अत्याचार झालेले नाही. नाही, पण तिच्यावर अत्याचार झालेले नाही, त्यामध्ये chemical जास्त वापरल्या गेले नाही हा. म्हणतात हा. हा विषय. तुमच्या जमिनीत जर केमिकल वापरलं नसेल आणि ती जरी निकस जरी असेल, नापीक जरी असेल, तरी पण तुम्ही फायद्यात आहे. श्रीमंत तो असतो, तो जाणतो मी अजून गरीबच आहे, आणि गरीब तो असतो जो म्हणतो मी श्रीमंत आहे, मला काय गरज आहे. मला काय करायचं आहे. हा, अंबानीला अजून वाटतं काहीतरी नवीन फॅक्टरी टाकावं. हो. आमच्या बहादरांनी बिगर प्लास्टरच्या 2 खोल्या बांधल्या, तो म्हणतो आपलं आयुष्य एकदम सफल झालं. का हो? बरोबर आहे. आणि वरून म्हणतोय अंबानीला लोभ आहे. अरे तुला जर लोभ निर्माण झाला तर तुझे घरचे चांगले खातील ना, चांगले कपडे घालतील, चांगल्या गाडीत बसतील, पण तुला हा लोभ निर्माणच झाला पाहिजे. लोभ कशाला म्हणतात, तुमचं नाही आहे पण तुम्हाला पाहिजे, याला लोभ म्हणतात. हा लोभ पाहिजे कमवण्याचा, कर्तृत्व करण्याचा. घरामध्ये झोपा काढून तुमचं काय मिळतं, तुमचं काय चरबी वाढते का. कष्ट करा, मेहनत करा, मातीला काहीतरी द्या. तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्राचा शेतकरी कधी आत्महत्या करतो का, नाही, का करत नाही. त्याची जमीन तर याच्यापेक्षा हलकी आहे. बरोबर. त्याचं कारण आहे त्याला लढायला शिकलेला आहे तो, आणि तुम्ही इकडे रडायला शिकलेले. रडून पण जगता येतं आणि लढून पण जगता येतं, याचे हे 2 उदाहरणं आहे. पण रडून जगताना आपण पुढच्या पिढ्यांना चुकीचा आदर्श देतो, आणि लढून जगताना आपण पुढच्या पिढ्यांना वेगळा आदर्श देतो. मग आपण कसं जगावं हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. लोकशाहीने दिलं सगळ्यांना स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्याचा आपण चांगला वापर केला. अज्ञानी तो आहे जो म्हणतो मला ज्ञान आहे, मला माहिती आहे, आणि ज्ञानी तो आहे जो म्हणतो मला अजून खूप शिकायचं आहे, मला काहीच माहिती. आणि इकडे तुमच्याकडे हीच गरज आहे. त्याच्यामुळे आजच्या काळामध्ये आता गुडघ्यात राहून शेती चालणार नाही, आदबून शेती चालणार नाही, थोडंसं स्मार्ट व्हावं लागेल. तुम्ही थोडे स्मार्ट झाले, शेती काय झाली तुमची, बदलली, स्मार्ट झाली की नाही. म्हणजे शेतकऱ्याची बुद्धी जोपर्यंत स्मार्ट होत नाही तोपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा काही करत नाही. हो, ते वापरायचं कसं हे माहीत पाहिजे ना. बरोबर. ॲटोमॅटिक तुमच्याकडे गाडी आली, तुम्हाला जर गिअरची चालवतोय, तुम्ही ऑटोमॅटिकची काय चालवणार आहे. बरोबर आहे का चूक आहे. बरोबर. तुम्हाला सायकल चालवता नाही आली, तुम्ही मोटरसायकलचं संतुलन करू शकता का, नाही. मग हे तुम्हाला जर 10च्या स्पीडनी सायकल चालवायची आहे तर तरी तुमचे काय होता, हात थरथर कापता, तुमचा बॅलन्स जातो. बरोबर आहे. तुम्ही धडकता कुठेतरी. तुम्ही 50 आणि 60 आणि 70च्या स्पीडनी कशी चालणार आहे व्यवस्थित, तुम्ही त्या दुसऱ्याला पण अडचणीत आणणार आहे. मग तेच आज होतं यवतमाळमध्ये. आपण थोडंसं आपल्या घेऱ्याच्या बाहेर यायला पाहिजे. जग फार सुंदर आहे, शेती फार सुंदर आहे, आणि ती करण्यासाठी आपण आपली मानसिकता मातीवर काम केलं पाहिजे का झाडावर केलं पाहिजे. आज तुम्ही कशावर काम केलं, मातीवर केलं. आज चित्र काय झालं तुमचं, बदललं. किती दिवसांनी तुम्ही तोडा करता, रोजच चालू आहे सर. रोज तोडताय. रोज. किती निघता वांगे सांगा बरं. 1.5 क्विंटल निघत आहे, 3 बाय आहे, आणि 50 किलो सांबार काढते. म्हणजे किती दिवस झाले तोडे चालू आहे आपले. 4 दिवस झाले. 4 दिवस झाले तोडे चालू आहे. बरोबर आहे. एका दिवसात किती तोडता. 1.5 क्विंटल. नाही, किती सगळं क्षेत्र होतं का. सगळं नाही, फक्त 6 लाईनी होते. सगळ्या लाईन किती आहे, तशा 18 आहे. म्हणजे 3 दिवस तोडायला जाता. 3 दिवस तोडायला जाता. नाही 3 दिवसातही तोडणं नाही होत. 3 दिवस. नाही, हे चुकीचं आहे. मग त्या बायांकडून नाही राहते. एक लक्षात ठेवा, हे वांग एका दिवसामध्ये मोठं होतं. हो, तुम्हाला रोज अर्ध वावर तोडावं लागेल. बरोबर आहे. रोज अर्ध वावर तोडावं लागेल. अर्ध वावर तोडेल एवढ्या बाया तुम्हाला आणाव्याच लागतील, कुठून पण आणा. नाही, बाया भरपूर आहे आपल्याकडे. अर्ध वावर एका वेळेस नाही, अर्ध वावर एका वेळेस तोडा. हे वांग जे आहे ह्या साईजला तोडायचं, आणि ह्या साईजचं वांग घेऊन कुठे जायचं. आता तुम्ही पिकवले की नाही, आता विकायला शिका. हे सोनं आहे ना, तर तुम्ही कुठे घेऊन जा, यवतमाळ. हा, सोन्याच्या बाजारामध्ये. तुम्ही हे बेंटेकच्या बाजारात नेऊ नका. नाही. माझे वडील 88 सालापासून आम्ही भाजीपालाच काढून राहिलो, वांगीही काढले आहे. मला फक्त जातीच्या नाही. माझे वडील होते ॲग्रिकल्चर, जातीवरच अटकले. जातीवर अटकलो आहे मी, बाकी कोणत्या याच्यावर.
त्याला पोषण काय दिलंय त्याचं काही घेऊन दिलं. माझा साहेब एक प्रश्न पहिले काय सांगू राहिलो मी माझे वडील फर्टिलायझर क्वालिटी कंट्रोलचे डायरेक्टर होते. या पट्ट्यात भाजीपाला जो आणला आहे 88 सालापासून आणला आहे. बरोबर आहे. 88 अभिनंदन तुमचं. 9व्या वर्गापासून मी मार्केटिंग करतो. तुमचं अभिनंदन. पण मला एक सांगा, 1 एकर वांग्यामध्ये तुम्ही किती वांगे तोडता किती दिवस? आता मी 12 पुढे लावले होते 2 वर्षा पहिले. हिरवे वांगे एक एकर हिरवे वांगे लावले होते 2 वर्षा पहिले. मला 700 रुपये पन्नीनं सापडले. पैसे नका सांगू मला, वजन किती निघालं, उत्पन्न म्हणजे त्याचं उत्पादन किती निघतं? आता आम्ही काढल्या समजा 48 पन्न्या काढल्या. किती किलो? 18 किलोची. अच्छा, 18 किलोचे किती निघाले? 48 50 बरं, किती पैसे झाले सगळे? आमचे झाले 3.5 लाख रुपये. बरोबर आहे. तुम्हाला मी सांगतो 1 एकर वांग्यामध्ये 40 लाख रुपये कमवलेले शेतकरी आहे. मग मला काय म्हणायचंय, आपण 3 लाखावर थांबायचं की 40 पर्यंत जायचं? नाही ते बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? आणि हेच वांगे आहे पंचगंगा, बरोबर आहे. मग मला सांगा, व्हरायटीला महत्व देणं महत्वाचं आहे का पोषणाला? व्हेरायटी दिसली तेव्हाच माल उठत. व्हरायटी सारखीच आहे ना, व्हरायटी सेम आहे. व्हेरायटी आहे पण तुमच्या का 50 लिटर 50 बघा 50 लिटरची गाय आहे, पण तुम्ही तिला 10 लिटरच्या गाई एवढाच खुराक दिला तर दूध किती निघेल? मग मुद्दा काय आहे, व्हरायटीमुळे आपल्या डोक्यात असं आलं शेतकऱ्यांच्या का व्हरायटीमुळेच माल पिकतो. नाही हा, मग हे डोक्यातून काढलं. त्याला तुम्ही खायलेच नाही आणि ते कमर करत. बरोबर आहे. आता हे रासायनिक वर करत होते वांगे, तर त्यावेळेस यांना इथे नुसते फवारणीच करायला लागायचे. आता ह्या किती दिवसाचा वांगा झालाय? आता 2-2.5 महिने. 2.5 महिने म्हणजे किती झाले दिवस? 75 दिवस. 75 दिवसामध्ये एकही केमिकलची फवारणी नाही. वैदिकची आहे फक्त एक. नाही, वैदिकची तो औषध नाही ना, ते औषध नाही. कुठलीही कीटकनाशक बुरशीनाशकाची किंवा फुलं लागण्याची फवारणी नाही. तुम्ही मला सांगा, आता हे वांगे का बघून तुम्हाला पटतंय का? हे पटलं म्हणून नाही फवारणी नाही असं पटतंय का? निंबोळी अर्क वगैरे मारले नाही ना, काहीच नाही ना, काहीच नाही. तेच तर शिकून घ्या. काहीच नाही फवारे. हेच मला तुमच्या डोक्यात घालायचं आहे का तुमचे वडील जर एवढे मोठे अधिकारी होते तर त्यांचा वारसदार कसा असायला पाहिजे? त्याच्या काय आधुनिक नोकरीवर होता ना, हॉटेल चालवे ना. नाही, म्हणूनच नाही, त्याचं ज्ञान देखील आधुनिक पाहिजे असं मला म्हणायचंय. तुमचं ज्ञान तुमचं काय आहे ते भरपूर आहे, पण नवीन काय चाललंय मार्केटमध्ये हे पाहायला तुम्ही आले तर पूर्ण पाहून जा, अर्ध नका पाहू असं मला म्हणायचंय. हे काय सांबार आहे? हा, मला सांगा, हे क्वालिटीचा सांबार भेटत असते. हा आता कसं बोलले, हेच मला तुम्हाला म्हणायचंय. बघा घ्या हातामध्ये. हा, सुगंध आहेच ना, तुम्ही जे सांगून राहिले मार्केटिंग. हे बघा, हे बघा, हे मेन वास घ्या, वास ते नका बघू, वास घ्या. काय गांडूळ खत सुगंध आहे? हा, क्या बात आहे, क्या बात आहे. हा, म्हणजे याचा वास कसा आहे? गांडूळ खताचा. मग तुमचं मातीत जर आम्ही खत करून टाकलं तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला? नाही आहेच ना. म्हणजे गांडूळ खत न टाकता जर तुमच्या मातीमध्ये गांडूळ आलं म्हणजे एक नंबर काम झालं, आहे का नाही? म्हणजे तुम्ही जमीन तुमची पुन्हा 20 वर्षासारखी शुद्ध केली परत. मग हेच आम्हाला शिकवतो शेतकऱ्यांना का तुमच्या मातीमध्ये मातीचं सोनं करा पहिलं. तुम्हाला एक फवारा मारायची गरज नाही, परत पहिल्यासारखं फवारा मारायचं नाही. म्हणजे तुमच्या वडिलांनी जसं इथे हे आणलं की नाही तसं तुम्ही तुमच्या भागामध्ये हे तंत्र आणा की फवारा न मारता सुद्धा शेती पिकते. एवढं तुम्ही जर तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना शिकवलं तर तुमच्या वडिलांसारखं तुमचं नाव सुद्धा अख्ख्या पंचकृषीमध्ये ह्यासाठी पसरेल की त्यांच्या मुलांनी सुद्धा वारसा पुढे चालवला. म्हणजे वडिलांनी आणायचं कसं हे शिकवलं आणि मुलांनी पिकवायचं कसं हे शिकवलं. बघा, रासायनिक फवारे मारून तो कोणी पण पिकवतो, नाही रासायनिक कोणी पण पिकवतो, पण बिगर रासायनिक फवारा मारून असे पिकून दाखवा. आणि माल तुम्ही जर लाग पाहिला, हे बघा आहेच ना, याच्या मी पाहून गेलो तर गोळका दिसला पण थांबलो. हा, तुम्ही आले खूप छान. म्हणून मला सांगायचं का या भागामध्ये खरं तर शिकण्याची फार गरज आहे. हो, आणि शिकला शेतकरी तर आत्महत्या करायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला काय वाटतं? आहेच ना, म्हणजे नाकर्तेपणा आणि अज्ञान ह्या 2 गोष्टीचं मेन कारण आहे. असे 5 कास्तकार करायले की नाही आपण नागपूरला डायरेक्ट. क्या बात है, यस. म्हणून तुम्हाला थांबवलं मी. 70 रुपये किलो वर ऐकलं? 100 तुम्ही ठरवा. हे एकदा खायला द्या, पुढच्या वेळेस 100 सांगायचे देणार. वर्षभरात आपलं दोघं कास्तकार आपण भेटलो आपल्याला नागपूरले मस्त मार्केट, वर्षभर मार्केट येते, ऑनलाईन चेक येते आपल्या घरी. बरोबर आहे. ते स्मार्ट विजन मध्ये आपला का तिकडं का भाजीपाला गेला तर आपल्याला ह्या 1.5 एकरामध्ये आपण 50 एकराची बरोबरी करतो. 50 एकराला आपण असं जागेवर खिशात ठेवतो.
हे सगळ्यात पहिले मीच चालू केलं होतं. मला सगळेजण पागल म्हणे कोणती आपण. निर्मल लावता का? हा? निर्मल लावायचे. मला सांगा वांग्यावर किती फवारे झाले तुमचे आता? कोणते मी तेव्हा लावले हिरवे वांगे. आता नाही का? पण तेव्हा किती मारले फवारे तुम्ही तेव्हा तुम्हाला सांगतो वडील राहिले असते तर कमी मारले असते. मी माझ्या हुशारीने एवढे मारले आणि शेवटी आली शेंड्याळी. बरं आपल्या प्लॉटवर आहे. आणि मग माझ्या वडील म्हणे अबे मूर्खा म्हणे पहिलेपासून तो निंबोळी अर्कच मारला असता म्हणे. तर काय लिहितो तू? त्याच्यात निंबोळी अर्कही नाही आहे आता. त्याच्या पुढची स्टेज तुम्ही जर खाली मातीत जर सुपीक करून ठेवले तर वर निंबोळी अर्क सुद्धा मारायची गरज गरज नाही नाही. ना. ओके, आमचे वडील करायचे ना, कंपोस्ट खत गड्ड्यात तयार करायचे, नेऊन टाकायचे म्हणून पिके. त्या काळामध्ये ते कंपोस्ट सुद्धा चांगलं होतं, रॉ Raw मटेरियल. material. आता रॉ मटेरियल सुद्धा चांगलं राहिलेलं नाही. नाहीये. सगळं खराब आहे ते. म्हणून वैदिक वापरायचं. तुम्ही वापरा, अनुभव घ्या. माझ्या कसं आहे सारखं काम आहे. मी उघडल्या तर माझ्या झाली 3 पोल्ट्री फार्म. हा. मला की नाही 1 एकर शेती करायची आणि 50 एकराची बरोबरी करायची. क्या बात आहे. तुम्हाला अजून एक आयडिया तू भीक मागायला बरं का, नाही. ऐका, अजून एक आयडिया. तुमच्या पोल्ट्री फार्म मध्ये मॉर्टेलिटी आहे, सर्दी होते, वजन होत नाही लवकर. या साहेबांकडून एक मिल्क चार्जर म्हणून प्रोडक्ट घेऊन जा. तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व. बरं झालं. चार्जर म्हणून सगळे सॉल्व सगळे. problem आता हीट आहे ना, नाही आता हीट आहे ना, हीट मध्ये तुमच्या एका पक्षाला त्रास होणार नाही. बरं. लगेच चालू करा आणि डोक्याचा हेडॅक बंद. मग खूपच चांगलं. खूपच रिझल्ट. आणि आयुर्वेदिक हा आयुर्वेदिकच पाहिजे. परमेश्वर सगळं तुमच्याकडून करून घेणार आहे. तुम्ही फक्त हो म्हणा. हो म्हणा. हा, हो म्हणा. तुम्ही आलेल्या मला समस्या मांडली, हो. उत्तर मी जायच्या आत परमेश्वराने पाठवलं. क्या बात. पाठवलं पण साधा सुद्धा माणूस नाही पाठवला, नाही. बिग बॉस पाठवला. हा, 1 एकरात बिग बॉस. 50 एकर खिचा. बरोबर आहे. सत्य आहे सर, आणि सत्य आहे. सत्य आहे. आज तुमचं शेती पहा, तुम्ही जर याला जर सारखे बेसल टाकत राहिले दर महिन्याला याला, हा. तर तुम्हाला हे शेतात घुसता येणार नाही. एक लाईन तुम्हाला उपटावं लागेल. बोललोय मी सर त्यांना, एक काढायला लागेल म्हटलं आपल्याला. एक मधली लाईन तुम्हाला काढायला लागेल. काढायला लागेल. तुमचे जर 70 रुपयाने गेले किती पैसे झाले? 7,000. 7,000. का हो साहेब? 50 रुपयाने जरी विकले तर किती झाले? 5,000. 5,000 रुपये रोज झाले. 30 दिवसात किती झाले? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख. आणि तुमचे वांगे किती निघतात इथे सध्या एका तोड्याला? 1.5 क्विंटल. 1.5 क्विंटल. सॉरी 6 तोडताय ना? हा, म्हणजे 9 तोडल्यावर किती येतील? 3 क्विंटल. 2 क्विंटल येतील ना? 2 क्विंटल. म्हणजे रोज किती येतील? 10,000 रुपये घरी. महिन्याला किती येतील? 3 लाख रुपये. कधी पण द्यायला शिका. वेळ, मेहनत, पैसा हे द्यायला शिका. ते फिरून डबल होऊन परत येतं. आपलं कसं आहे, आपण देताना सुद्धा जीव गुंतवतो. हे लुटतंय सालं, हे लुटतंय सालं. अरे लुटू दे ना, तू पण लुट ना. आपण दसऱ्याला काय लुटतो? सोनं. हा, श्रीमंत लोक ओरिजिनल सोनं लुटता. हॅलो, श्रीमंत लोक खरोखर आपट्याचं पान नाही देत, सोन्याचं पान देता एकमेकाला. मग ती श्रीमंती येण्यासाठी आम्ही सुद्धा स्वतःला घडवलं पाहिजे की नाही? आम्ही राजकारणाच्या गप्पा करतो, आम्ही टी व्ही पाहतो, आम्ही टाईमपास करतो, मोबाईलमध्ये टाईमपास करतो. पण मोबाईलमध्ये आम्ही शिकत नाही. SCTVचे व्हिडिओ लावून आम्ही अभ्यास करत नाही. करतो का? मग श्रीमंत कसे काय होणार? पहिला तुमचा मेंदू श्रीमंत झाला पाहिजे, मग माती श्रीमंत झाली पाहिजे, मग पीक श्रीमंत होईल आणि मग तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल. खरं आहे खोटं आहे? बरोबर. आज तुम्ही एवढं सुंदर पीक पिकवलं. रोज सर 2-3 जण पाहिले येते प्लॅट. फक्त पाहायला येते, पाहिले दुरूनच पाहते. त्यांना प्रश्न पडते व्हरायटी कुठली आहे. व्हेरायटी. आणि त्यांचं चूक काय हो, एवढ्या हुशार म्हणजे क्वालिटी कंट्रोल अधिकारी असलेल्या जर ॲग्रिकल्चरच्या मुलांना जर प्रश्न पडतो की व्हरायटी कुठली आहे, तर त्यांना पण तसंच वाटतं ना. त्यांच्या डोक्यातलं आपण 2 मिनिटांमध्ये घालवलं की नाही? म्हणजे त्यांना पण 5 मिनिटापूर्वी तसंच वाटत होतं की फवाऱ्याने व्हरायटी येतो, माल येतो तो फवाऱ्याने व्हरायटी येतो. हो, त्यांना वाटलं तसं. चांगली फवारी मारते हे. पण त्यांनी सांगितलं ना, सगळे फवारे मारून सुद्धा माझी शेंडाळी कंट्रोल नाही. कळलं तुम्हाला? त्याच्यामध्ये असं आहे, शेतकऱ्यांना कळत नाही, कास्तकऱ्यांना, की तुम्ही केमिकल मारता म्हणूनच आळी कंट्रोल होत नाही. तुम्ही केमिकल मारायचे बंद करा, की 2-5% येईल आणि निघून जाईल. तुम्ही 2% अख्ख्या वावराला प्रसार करता. सर, तुम्ही तुमच्या शेतामध्ये एका ठिकाणी असलेला रोग साऱ्या शेतात पसरवता. काय जबरदस्त आहे बघा. तुम्ही लष्टर पहा. हा, किती दिवसात झाला हा? 10 तारखेचा आहे. हा, 2-2.5 महिने झाले. जादू 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 आहे, जादू आहे.
खतरनाक आहे. हे बघा हा गड्डा बघा केवढा झाला आहे मला सांगा. अर्धा किलो. बघा ना. आणि ह्याचं आता किती दिवस किती भरले आहे? 2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले म्हणजे 70 दिवस झाले. अजून फक्त 15 दिवस बाकी 15 दिवस बाकी. 15 दिवस बाकी. 15 दिवसामध्ये हा पूर्ण खतरनाक तयार होणार. अजून बाहेर. हा याची व्हरायटी सांगून टाका नाही तर खूप जण प्रश्न विचारतील कशाची? याची व्हरायटी काय. मी व्हेरायटी नाही पाहत असतो. तरी पण सांगून टाका माहिती असेल. SCT वैदिक हीच व्हरायटी आहे. त्यांना सर सांगितलं होतं नाही, मी बरोबर. हा? रासायनिक एकही फवारा नाही. हे काय पानं आहे हे झाड किती आहे? झाड खूप आहे. हा सर हे पानं किती झाड आहे आणि संख्या किती आहे पानांची? ते महत्वाचं. बघा हे कमळासारखं दिसतं खरं तर कोबी असा असतो बघा असा असतो बरोबर. आणि तुमचा असा आहे. आता हे जे पानं पाहिले ह्याचं जे डेव्हलपमेंट पाहिली तर हे म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. बघा तुम्ही ह्याला जर असं कवळी मारायची म्हटलं तर केवढं आहे हे? हो. हा एक कढाई असते कढाई. पानं गेले जे हा? हे जुने पानं गेले. अच्छा एवढं हिट आहे. खालचे. हो इतके एवढं मोठे हिट मोठे आहे. पानं होते. मग याला किती फवारे मारले? अजून चवळा हा? होता. याला एकच फवारा. तोच बस सेम. एकच फवारा राहते पुऱ्या मिरची सहित. इथून तिथून एकच फवारे. बरं वास कसा येतो? वास मस्त आहे. कोबीचा वास येतोय मस्त. बिलकुल नाही तर कोबीच्या वावरात गेला का केमिकलचा वास येतो. हो. हा एकदम विचित्र वास येतो. हा मला सांगा आता याला पण तो सेम बेसल डोस आहे सब सेम. सगळ्यांना RNPH आणि सर वेळी एकच आहे. SSM RNPH आणि कृषी अमृत कृषी अमृत. सेम बेसल डोस. सेम. टोटल क्षेत्राला किती आणलं होतं सगळं? सर 16 बॅगा 16 बॅग कृषी अमृत आणि RNPH किती किलो आणलं? 3 किलो म्हणजे सगळं? 6 किलो. सगळं 6 किलो. हा 3 किलो RNPH हा त्याला आणि म्हणजे या 2 प्लॉटला हा. 3 किलो RNPH त्या मिरचीला. अरे बापरे. आणि अंडर डोस मध्ये फक्त कृषी अमृत 8च बॅग घेतल्या हम्म. आणि SSM 2 एक कधी? एकच वेळा पेरणीच्या वेळेस. आता दादांना मी बोललो की आपल्याला याला रिपीट करावं लागेल म्हणून. हा याला करा रिपीट. हो, सांगितलं याला गरज मी. नाही पण त्याला करा. बोललो मी. याला आहे ना याला तुम्हाला शिलाजीत द्या. बोलोय मी त्यांना. एक नंबर काम. पाणी याचं कमी करा आता. ह्याचं पाणी कमी म्हणजे हे सगळं रस कशात येईल? त्या गड्ड्यात. गड्ड्यामध्ये. हा असं एवढं सोपं आहे. आता याच्यामध्ये मला सांगा काय याच्यामध्ये बोलायचं काय? पाणी द्यायचं नाही का मग याला? जास्त नाही द्यायचं. कमी द्यायचं. म्हणजे आता कसं असतं बघा लक्षात ठेवा हे सगळा रस आहे त्याच्या कुठं उतरला पाहिजे? गड्ड्यात गेलं. गड्ड्यात. म्हणजे थोडं अंतर वाढवा पाण्याचं. आणि हे जे स्प्रे आहे मेन महत्वाचा तो द्या आणि मग नंतर कमी करा पाणी. म्हणजे एवढं मोठं पान हे पावसाळ्यामध्ये होतं. बिलकुल या दिवसामध्ये होतं का? नाही होत नाही होत. हा सर ते पानं बघा ना तुम्ही कढई केवढी आहे. कढई. हा दादा तुम्ही ते म्हणत होते ना की कंपनीवाला तो आला होता या ते कंपनीवाला काय म्हणत होता? माझं वापरून पहा म्हणे. मी म्हटलं त्याला माझंच वापरून पहा. तुम्ही हो. माझं वापरून पहा. मला इतके रिझल्ट असल्यानंतर मी कशाला त्याच्या वाचचं घेऊ? खरंय 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 एक नंबर. हे एक नंबर. 4 लोकांच्या इकडे गेल्यापेक्षा एका इकडे राहिलं बघा, बरं. हे तयार झालं पा. हे बघा हे तयार झालंय. हे बघा आपण बघू. तास. हा वास किती भारी होते सर. म्हणजे या पानांची पण आपण भाजी करू शकतो. बघा मी अख्खा झाकला गेलोय केवढा कोबी आहे. हा आणि हा अजून मोठा होऊ शकतो. लहान झाड उपटलं. सर सुगंध किती बघा ना. खरंच. हा येतोय भिनी भिनी खुशबू आहे की नाही? हे त्यावेळेस महत्वाचं. ना सर अळीचा खूप प्रादुर्भाव असते. आणि बघा कुठेच नाही माझ्याकडे ना नाही. काहीच आळी. तुम्ही बघा तुम्ही कुठेच आळी नाहीये. नाही. कुठेच नाहीये. एकाही गड्ड्यामध्ये नाहीये. तुम्ही जेव्हा शेतामध्ये येता मजा वाटते ना. मजा वाटते. हो समोरून घ्या हां घ्या तेच फोटो बघा. हां व ती गड्डा दाखवा गड्डा आहे की नाही? हे बघा एवढा मस्त मजबूत गड्डा आहे बघा. जरा पॅक धरा तिकडे माझ्याकडे लोटा. तुम्ही खालून माझ्याकडे लोटा. तुम्ही खालून माझ्याकडे लोटा. हां नाही तुटा लागला खालून तुटता येतो. तो म्हणतो अजून मला मोठं व्हायचंय. अजून मला मोठं व्हायचंय. जर माय करायचं बघा. हां हे बघा जबरदस्त एकदम भयानक माय करायचं. जबरदस्त एकदम खतरनाक. धरा. खालून मागून शायनिंग बघायचं. हां हे बघा. अरे बापरे. हां हे लस्टर पा किती आहे. हे हो. आहे लस्टर जबरदस्त. मातीच्या साईडला हां
फोटोसिंथेसिस होत नाही खालून. खतरनाक. आणि हे पान केवढं आहे, हे पान केवढं आहे, बाप रे. हा खतरनाक ना, काय कडक बघा आवाज. हा कडक 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 काय कडक. हे लावून किती दिवस झाले? 5 फेब्रुवारी. 5 फेब्रुवारी लावली आहे. हो 5 मार्च आणि 5 एप्रिल 60 दिवसात झाले जवळजवळ. हो बरोबर ना. आज किती 10 तारीख आहे ना. म्हणजे म्हणजे विचार करा ह्याची डेव्हलपमेंट एवढी झालेली आहे बघा 60-65 दिवसामध्ये. फुटवे वगैरे. आणि किती हीटमध्ये टेम्परेचर किती आहे सध्या? टेम्परेचर 44. तुम्ही कल्पना तरी करता का? कल्पना करू शकता? नाही. बरं नुसतं टेम्परेचर नाही आहे इथे, ती लू चालते इकडं अशी. वाफ चालते. आजूबाजूला वाफ. काहीच नाही. आणि सगळे का ऑल विदर्भामध्ये हेच आहे, वाफ चालते वाफ. आणि ती जी वाफ आहे ना, ती वाफ सगळ्या झाडाला सुकून टाकते. आलं लक्षामध्ये. म्हणजे विचार करा सकाळी 9 वाजले आणि टोपी घालायची वेळ आली आहे. हो हा म्हणजे तुम्हाला याला पण सेम बेसल डोस आहे. सेम सेम. लोक म्हणता या पिकाला वेगळं खत लागतं का हो काहीच साहेब? लागत त्या पिकाला वेगळं लागतं. हा सर्व एक. मातीला नाही देत. केमिकल मध्ये असतात हे शेंडे अशी फ्रेश राहतच नव्हते. बरोबर ना. गेली असती मी. फुटवे बघा ना तुम्ही. मागच्या वर्षीपर्यंत मी ते म्हणजे आधीचं वर्ष बरं गेलं. बर आता ते समजा हे तर काही माहितीच नव्हतं मला. बर बर केमिकल केली. बर तर मग त्याच्या आधीचं वर्ष थोडंसं वातावरण थंड होतं, बर. ती जमली. हा पण मागच्या वर्षी टेम्परेचर मध्ये जमलीच नाही ती, पूर्ण वाया गेला आपला. ही मिरची जमतच नाही सर टेम्परेचर मध्ये. मला सांगा म्हणजे मुद्दा टेम्परेचरचा आहे की जमिनीतल्या पोषणाचा आहे? जमीन पोषणामुळेच गेली ना ते. बरोबर आहे ना. हो. म्हणजे आपण टेम्परेचर बद्दल काही करू शकत नाही पण मातीबद्दल करू शकतो ना बरोबर. सर. ते बदल करू शकतो. तुम्ही बघा मी काय सांगतो, तुम्ही पिकाला जर पोषण देताय तर दर पिकाला तुमचं पोषण बदलणार आहे शेड्यूल. बरोबर. तुम्ही जर मातीला पोषण देताय तर शेड्यूल बदलायचं काही कारण नाही आहे. लोक म्हणतात तुमचं ह्या पिकाचं पोषण शेड्यूल सारखंच आहे, त्या पिकाचं सारखंच आहे. अरे मी मातीला देतो ना. माती तुम्ही बलवान केली का पीक पैलवान होतं ना. होतेच होते. मग तुम्ही जे तुमच्या हातात नाहीये त्याच्यावर कशाला काम करता? शेतकऱ्यांनी जर डोक्याला खोराक करून घ्यायचा नसेल तर मातीला खोराक द्या. एक नंबर आहे. एक. हा, आता तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या एवढ्या सगळ्या प्लॉटमध्ये तर 0.001% मोर आहे. हे एकच झाड मला मेलेलं दिसते फक्त. हो एकच आहे ते. बरोबर आहे. अख्ख्या प्लॉटमध्ये 1-2% जर कोणते 1% पण आहे नाही. ते कुत्र्यामुळे मरण पावले ते. अच्छा म्हणजे का हो मला सांगा एवढी तेज असतं का मिरचीवर? उन्हाळ्यामध्ये येत नाही. हा ह्याच्यावर तेज किती आहे आणि किती किती जाड आहे बघा ना तुम्ही. आहे का नाही? फुटव्यांची संख्या बुडापासून आहे. आणि असं तुमच्या मागे ते झाड बघा सर. हा ते झाड बघा कसा छत्री सारखं आहे बघा. असं आहे का टावर सारखं बघा ते झाड बघा. हा आहे का? एवढ्या हीट मध्ये झाड थंड आहे एकदम. बघा बघा हात लावा. वर हीट आहे, माझे पाय चमकले पूर्ण. हे पा आहे म्हणजे ही ताकद आहे याची. व्हेरी गुड मस्त एकदम. हे बघा हे ते मोठं आहे. हे बघा आहे आले का. म्हणजे हे जे ढेमसे आहे हे किती निरोगी आहे बघा. आहे सुंदर. म्हणजे सगळे पिकं तुमचे कसे आहे? तंदुरुस्त. एक नंबर आहे. शेतकरी मित्र आज आपण प्रफुल्ल सरांची आज आपण संपूर्ण शेती पाहिली. त्यांनी खंडाने घेऊन इथं शेती अशी फुलवली आहे सुंदर. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजही तेवढं सुंदर आहे. आणि आज त्यांची म्हणजे तोडून धावपळ होते सगळी. बरोबर आहे. सांबर तोडण्यामध्ये आणि वांगे तोडण्यामध्ये, सांबर म्हणजे कोथिंबीर, तर हे तोडण्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांची सगळी धावपळ होते. आणि एवढी त्यांना अपेक्षा पण नव्हती एवढी त्यांना आज माल दिसतोय. तर ते जाणारे येणारे जो हा रस्ता आहे हा यवतमाळ अमरावती रस्ता आहे. बरं हायवे आहे. ह्या हायवेवर जेवढे लोक येतात एक ज्यावेळेस त्यांचं लक्ष जातं तर शेतकरी असला तर वळूनच बघतो आणि येतो बघायला. बरोबर. दररोज काही लोक येतात. इथं धरण आहे. हो हो पाणी आहे धरणामध्ये. शेतकरी आळशी आहे सर. हा खूप अज्ञानी आणि म्हणजे अज्ञानी आहे, आळशी आहे आणि मग त्याच्यामुळे अहंकारी पण आहे. अहंकारी भरपूर आहे. अहंकारी पण आहे. मी म्हणेल तेच बरोबर. तेच बरोबर. बरोबर आहे. आणि मग तुम्ही म्हणेल तेच बरोबर असेल तर मग कशी काय परिस्थिती बदलेलो? पाणी वगैरे सर्व आहे, शेती चांगली आहे, सर्व आहे, पण करायचं नाही. करायची कर्तृत्व नाही आहे सर त्याच्यामध्ये. जो करणार त्याला पण मागा आणणार. त्याचे पण पाय ओढतात. त्याचे पण हे कशाला करून आला. कर्तृत्व जर केलं तर शेतीमध्ये दम आहे, पाणी आहे
आता आहे. ठीक आहे, इथून मागच्या काळामध्ये सर केमिकलमुळे सगळं वाटोळं होत होतं, तोपर्यंत ठीक होतं. पण आता वैदिक सारखं तंत्रज्ञान आलंय. हे तंत्रज्ञानाने जर शेती केली तर लात मारेल तिथं रिझल्ट काढील. नक्की सर. रिझल्ट बरोबर आहे, बिलकुल रिझल्ट काढील आहे का हा, नाही. हा. म्हणजे जिथं एसिडीचा बेसल डोस टाकेल तिथं रिझल्ट काढेल. रिझल्ट काढेल. असं झालंय की नाही. जादूच आहे. म्हणून मी कालपासून काय म्हणतोय की शुद्ध खतापोटी फळे रसाळ गोमटी. एससीडी वैदिकच्या शुद्ध खतापोटी फळे रसाळ गोमटी. आणि तुम्ही जर पाहिली तुमचं फळ भाजी पाहिल्याबरोबर खायची काय होते, इच्छा होते. शेतीतलं SCT वैदिक एक सूत्र आहे. हां जसं आपण गणितात सूत्र लावतो बरोबर, की ते एकदम सरळ होतं, सगळे उदाहरणं त्याच्यामध्ये सुटून जातात. सुटून जातात. तसं SCT वैदिकचं सूत्र जर शेतीत म्हणजे लावलं गुणाकाराचं सूत्र लावलं तर गुणाकार होतो, वजाबाकीचं सूत्र लावलं तर वजाबाकी होते. तसं गणिताचं जे सूत्र आहे तसं केमिकलमध्ये फक्त वजाबाकी आहे. हा आणि ह्या ऑर्गॅनिकमध्ये बरी बेरीज आहे, जैविकमध्ये ऑर्गॅनिकमध्ये. आणि SCT वैदिकमध्ये गुणाकार आहे. बरोबर मल्टिप्लाय होतं. मल्टिपल आहे. म्हणजे हा एक सूत्र आहे, SCT वैदिक सूत्र आहे शेतीचं. माझ्या मते शेतीचं जो सूत्र आहे ते लावलं की तुमचे सगळे कोणी पण सक्सेस होईल, समस्या दूर होतात, कोणी पण success आणि होईल. शेतकरी सक्सेस. बरोबर आहे. ऑटोमॅटिक गाडीमध्ये जर कोणी जरी बसवला तर तो ऑटोमॅटिक जातो, बरोबर पोहोचतो. समस्या वजा होतात आणि बेरीजमध्ये तुम्हाला सक्सेस भेटतात. खरं आहे एकदम. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना तुमच्या दोघांच्या अनुभवातून. माझी इच्छा अशी आहे STची SCT, हा. वैदिक मी वापरलेला आहे, मी बरोबर. अनुभव घेतलेला आहे. तुम्ही नवीनच सुरुवात केली आहे. मीच नवीन सुरुवात केलेली आहे. बरोबर. आणि ते पण मग त्याच्या शेतामध्ये डेअरिंग एवढी माझ्या आहे. स्वतः हो माझ्या स्वतःच्या शेतात नाही. तुमचा आत्मविश्वास किती वाढलाय. हा, भरपूर वाढलेला मला आहे. खात्री आहे की तुम्ही लवकरच जमीन घ्यायला सुरुवात करणार. हो, 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 तुमचा आशीर्वाद. तुम्ही तर जमीनदार आहात, तुमच्याकडे शेती शेती आहे. आहे. किती शेती तुमच्याकडे. माझ्याकडे 40 एकर. 40 एकर शेती. अरे बापरे, एवढा मोठा शेतकरी आपल्याकडे आज इथे आलेला आहे. म्हणजे बघा एवढा मोठा शेतकरी ज्याच्याकडे शेती नाही त्याच्याकडे आलेला आहे व्हिजिटला. त्यांनी आणि मी एकाच दिवशी वापरलेला आहे, सोबतच आणलेला आहे. SCT वैदिक बंधू आहे. हो. बरं बरं. व्हिडिओ ते पाहून असूनही 40 एकर असूनही जे काही म्हणजे समाधान. उत्पन्नाची बाजू होती बरोबर, ती म्हणजे तेवढी स्ट्रॉंग नाही ना, कमकुवत होती. मजबूत नव्हती. पण आता आता होईल अशी आशा आहे मला. हिंमत आली आहे. हिंमत आली आता. हिंमत म्हणजे अशी आहे की आता जे यांचं पाहून काय वाटलंय. हा हे तर पाहून तर काही विशेष नाही, शंकाच नाही राहिली. शंकाच राहिली नाही. टरबूज पण आहे बा, इकडे बा. हा? अंडरच आहे सध्या. वा वा वा. हा आरामशीर. हे घरी खाण्यासाठी टाकलेले आहे. घरी खाण्यासाठी एवढं हो खपणार नाही तुम्हाला. नाही सर्वांनाच वाटायचं ना, अरे वा. कशाला खायचं. फवारणीने काही नाही, फक्त बेसल दिलं. काय हो. 1 2 3 4 पाच. बरोबर 5 म्हणजे एवढा माल लागला इथे, बरोबर ना. हो याला काहीच नाही ना. बघा 2 बघा तिथे शेजारी बघा, बेसल डोस आहे, फक्त आपला बेसल डोस आहे. बाकी काहीच नाही. म्हणजे तुमच्या एका शेतामध्ये तुमचा ॲस्टर आहे, ऑस्टर आहे, वांगे आहे, वांगी आहे, तरबूज बटाटे आहे, आहे, कोबी आहे, मिरची आहे, मिरची आणि तो ढेमचं. ढेमसाही आहे. क्या बात आहे. हळू का उंदीर तिथंच आहे सध्या. बघा ना. आधी उंदरावर प्रयोग करतात माहिती आहे का. माणसाचा आणि उंदराचा DNA जवळजवळ सारखाच आहे, म्हणून ते उंदीर आपलं टरबूज खातोय. म्हणजे त्याला माहिती आहे याला फवारे नाही आहे. नाही आहे. येस. तुमचं नाव, नंबर, पत्ता आणि फोन नंबर सांगा. मी प्रफुल्ल शेषराव गणोरकर, राहणार नेर, जिल्हा यवतमाळ. आणि माझा मोबाईल नंबर आहे 97 657 99 455. आणि हे तुम्हाला सांगताय बिगर केमिकलचं खतांचं आणि बिगर कुठल्याही केमिकलचं विषारी फवारणी मारण्याच्या शिवाय तुमची शेती वांगे पिकू शकता आणि कोबी पिकू शकते. हे माझ्याकडे उदाहरण आहे. उदाहरण आहे, तुम्ही पाहू शकता, येऊन बघू शकता, येऊन केव्हाही बघू शकता. नमस्कार शेतकरी मित्रांनो. पूर्ण विदर्भ विभागामध्ये मी मार्गदर्शनाचं काम करतो. व्हिजिट असेल किंवा मार्गदर्शन असेल किंवा कुठल्याही प्रकारची समस्या जी असेल त्यावरती 100% मार्गदर्शन केलं जाईल. माझं नाव आहे हर्षल मुखेकर. गेल्या 6 वर्षापासून SCT वैदिक तंत्रज्ञानासोबत जोडले गेलेलो आहे. माझा नंबर 8669 20 02 24. याचा प्रचार प्रसार करा. सगळीकडे शेती आनंदाने होऊ द्या. चला शेती करूया आनंदाने. जय श्री जय श्रीराम. क्या बात आहे. हे पुष्पगुच्छ किंवा तुम्ही काय म्हणता ते हार तुरे शाल श्रीफळ यापेक्षा हे सगळ्यात मोठं फळ. क्या बात आहे. व्हेरी गुड. थँक्यू सो मच.